नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण या PPTद्वारे संत समर्थ रामदास यांच्या साहित्याचा आणि संप्रदायाचा अभ्यास करणार आहोत. 17व्या शतकातील रामदासांचा काळ हा हिंदुस्थान संस्कृतीच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक प्रकारचा आणीबाणीचा काळ होता. रामदासांनी तीर्थाटन करत असताना त्यांना सामाजिक व राजकीय संघर्ष दिसून आला. या राजकीय संघर्षात धार्मिक जीवन उद्ध्वस्त झाले. समर्थांनी 12 वर्षे तीर्थाटन केले. त्यावेळी त्या तीर्थाटनात त्यांना दिसून आलेली धर्मस्थिती ही लोकस्थिती आसमानी सुलतानी यांचे वर्चस्व यामुळे स्वराज्यावर स्वधर्म अवलंबून होता. समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात चैतन्य नव्हते. अशा काळात रामदासांनी हिमालयातून प्रभू रामचंद्राकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्या पाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिलेली दिसून येते. समर्थ संप्रदायाचे तत्वज्ञान. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ होय. समर्थांच्या तत्वदृष्टीत शांकर अद्वैतवाद आणि ज्ञानदेव निरूपित चिद्विलासवाद संवाद हे दोन्ही प्रवाह एका विशिष्ट ध्येय धोरणाने समन्वित झाले होतेच. परंतु समर्थ आणि परमार्थ हा अधांतरी चालत असतो. अशा रीतीने मायावादी अद्वैत तत्वज्ञान, ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद आणि स्वनिरूपण नासते माया संपूर्ण हा विघटनवाद असे 3 प्रवाह एकवटले आहेत. समर्थांनी विशद केलेल्या तत्वज्ञानाविषयी ग गोसावी म्हणतात. वस्तुतः परब्रह्म हेच अंतिम तत्व समर्थांनी मानले. या परब्रह्माच्या अलीकडे त्यांनी परमात्मा या तत्वाची स्थापना केली. कारण त्या दृष्टीने परमात्मा मायेमध्येच अंतर्भूत होतो. परब्रह्म हे एक निरपेक्ष सत्य आहे. जीवात्म्यांच्या अपेक्षेने या परब्रह्माला परमात्मा म्हटलं गेलं. इतर वेदात ग्रंथात परब्रह्म आणि परमात्मा या दोन्ही संज्ञा एक अंतिम निरपेक्ष सत्य या अर्थाने वापरले जातात. अशा रीतीने फरक केला गेलेला आहे. मायामोहित ब्रह्म म्हणजे परमात्मा असे त्यांना म्हणावयाचे आहे. मायावादी तत्वज्ञानासोबत अद्वैतवाद, स्वरूपज्ञान व ज्ञानाचे खरे लक्षण त्यांनी सांगितले. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान मनबुद्धी अगोचर. अशा प्रकारे समर्थांनी मायावादापासून ब्रह्म अथवा परब्रह्म हे अंतिम सत्य मानले आहे. समर्थ संप्रदायाचा आचार धर्म. संप्रदायात निर्माण झालेल्या तत्वज्ञानाप्रमाणेच त्या संप्रदायाने ते आचरण केले पाहिजे, तरच त्यांना मोक्ष मिळतो. समर्थ रामदासांची शिकवण किंवा प्रापंचिक व परमार्थिक त्यांना उद्देशून केलेला उपदेश हाच खरा संप्रदायांसाठी सांगितलेला आचारधर्म म्हणावयास हवा. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. प्रापंचिकास आचार शिकवताना समर्थांनी प्रवृत्तीपर तत्वज्ञान सांगितलेले आहे. प्रपंच करा आणि मग परमार्थ करा. तो करत असताना आळस झटकून टाका. प्रपंच करून परमार्थ चालवाल तर तुम्ही विवेकी असा त्यांनी प्रपंचकास बोधरूपातून आचार सांगितलेला आहे. तसेच वेशभूषे संदर्भात काही आचार समर्थांनी शिष्यांना सांगितलेले आहेत. काकेत कुबडी, गळ्याभोवती भिक्षेची झोळी, हातात चिपळ्या, अंगात किरमजी, भगव्या रंगाचे कॉपिन, भाळी राजमुद्रा, पायात खडावा आणि मुखात मनाचे श्लोक हा सर्वसाधारणपणे सांप्रदायिकांचा वेश दिसून येतो. आराध्य देवता. प्रभू रामचंद्र, हनुमान आणि तुळजाभवानी ही समर्थ संप्रदायातील 3 प्रमुख दैवते होत. समर्थांच्या घराण्यात परंपरेने रामोपासनेबरोबर सूर्योपासना चालत आलेली होती. शिवशक्ती, भैरव ही शैव देवते, कृष्ण, नरसिंह हे विष्णूचे अवतार, विठ्ठल हा श्रीकृष्णाच्याच रूपाचा आविष्कार, लोकमानसात दृढ झालेल्या गणेश, शारदा, खंडोबा इत्यादी देवतांना त्यांच्या भावविश्वात उच्च स्थान होते. रामदासांचे अल्पचरित्र. समर्थ रामदास हे संत मालिकेतील इतर संतांहून भिन्न विचारसरणीचे संत होते. त्यांनी परचक्राच्या दुष्ट विळख्यात सापडलेल्या समाजाला आत्मिक बळ देण्याचं काम केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. समर्थे समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे या उक्तीस अनुसरून स्वतःचा स्वतंत्र असा समर्थ संप्रदाय निर्माण केला. रामदासांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये जांब या गावी झाला.
वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी श्रीराम दर्शन व अनुग्रह झाला. वयाच्या 13व्या वर्षी लग्न मंडपातून सावधान हा शब्द ऐकून ते पळून गेले. इसवी सन 1620 ते 1632 ही 12 वर्षे त्यांनी रामजपात काढली. इसवी सन 1632 ते 1644 ही 12 वर्ष तीर्थयात्रेत खर्च केली. या काळात भंगलेल्या समाजाचे विदारक रूप पाहून त्यांनी समर्थ संप्रदायाची उभारणी सुरू केली. पुढे इसवी सन 1681 सज्जनगडावर देह ठेवला. रामदासांचे वाङ्मयीन कार्य. रामदासांनी विपुल रचना केलेली दिसून आहे. ती ग्रंथरूप आणि स्फुटकाव्य अशा स्वरूपाची द्विविध स्वरूपाची आहे. मुकुंदराज, एकनाथ, दासोपंत, त्र्यंबकराज यांचा ठसा त्यांच्या लेखणीवर उमटलेला आहे. स्वतः रामदास शब्दांचे कुबेर आहेत. ते शब्द बेधडक वापरतात, त्यामुळेच ते मनाला भिडतात. त्यांनी दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, 21 समाशी, रामायणे, स्फुट, ऐतिहासिक प्रकरणे असा लेखन प्रपंच केला आहे. त्यामध्ये प्रथम दासबोध. रामदासांचे विचारधन या ग्रंथात एकवटलेले आहे. या ग्रंथाची 200 समाशी दासबोध असेही म्हणतात. हरिकथा, निरूपण, राजकारण, सावधपण असा याचा आशय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, इथं बोलिला विशद भक्ती मार्ग. भक्ती आणि ज्ञानाचा परिचय यात आहे. याशिवाय विवेकयुक्त वैराग्य, सद्गुरूचा शोध, मराठीचा अभिमान, काव्याची लक्षणे रामदासांनी सांगितलेले. प्रपंच करावा नेटका असा संसारिकांनी उपदेश केलेला आहे. शुद्ध विवेकाची शिकवण दिलेली आहे. त्यांचा प्रयत्नवाद भक्तीच्या पायावर आधारित आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, अधिष्ठान पाहिजे भगवंताचे असे त्यांचे मागणे आहे. सुबोध आणि बेधडक भाषेमुळे दासबोध ज्ञानकोश बनलेला आहे. मनाचे श्लोक. समाज मनाला बोध देण्याच्या हेतूने रामदासांनी भुजंग प्रयात वृत्तात 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. शिष्यांनी भिक्षा मागताना प्रत्येक घरासमोर एक श्लोक म्हणावा, विचार पेरावा व पुढे जावे, यातूनच त्यांचं लेखन झालेलं आहे. भक्ती मार्गाचा उपदेश, श्रीराम भक्ती, श्रीरामचरित्र, लोकसेवेची शिकवण, आदर्श जीवनाची कल्पना, कर्तव्याची जाणीव ते सहज आणि सोप्या भाषेतून या श्लोकाद्वारे देतात. करुणाष्टके. यामध्ये रामदासांनी पारमार्थिक जिज्ञासा, वैराग्याची इच्छा, ईश्वर दर्शनाची तळमळ प्रगट झालेली आहे. ही अष्टके म्हणजे रामदासांच्या साधक अवस्थेतील अंतरंगाचे प्रतिबिंब आहे. ती कारुण्याने ओथंबलेली आहेत. इथे रामदास देवासाठी अक्षरशः रडलेले आहेत. तुझ विनशीन होतो धाव रे धाव आता, म्हणून ते परमेश्वराचा धावा करतात. आर्तता आणि कारुण्याचा उत्कर्ष हेच या अष्टकांचे वैशिष्ट्य आहे. करुणाष्टकाबद्दल शंकरराव देव म्हणतात, करुणाष्टकाला रडवणारी कविता असं ते म्हणतात. 21 समासी. सिद्धी प्राप्त होण्याच्या वाटेवर असताना 21 समासांची रचना झालेली दिसते. या ग्रंथास जुना दासबोध असेही म्हणतात. 1340 ओव्यांमध्ये परमार्थाचे विवेचन आले आहे. सर्वत्र निवृत्तीचे तत्वज्ञान भरलेले आहे. येथे आपणास रामदास भेटतात, समर्थ भेटत नाहीत. उभा असे दीनरूप असा स्वतःचा ते उल्लेख करतात. आदर्श भक्त व भक्तीचे स्वरूप, सद्गुरू व शिष्यांची लक्षणे यांची विवेचन या ग्रंथात त्यांनी केले आहे. रामायणे. रामदासांनी 2 मराठीत व संस्कृतमध्येही रामायण लिहिले. तीर्थयात्रा करताना जो समाज त्यांनी पाहिला, जी स्थिती त्यांना जवळून निरखावयास मिळाली, ती बदलून टाकण्याचा विचार त्यांच्या मनात बळावला व हे ग्रंथ सिद्ध झाले. लघु रामायण व दीर्घ रामायणातून रामकथेची ओळख व आदर्शाचा वस्तुपाठ त्यांना उभा करायचा होता. राजनीती, प्रयत्नवाद आणि समाजकारण या 3 गोष्टींची शिकवण रामकथेद्वारा त्यांनी समाजाला दिलेली आहे. युद्धकांड लघु रामायणामध्ये प्रामाणिक छंदात 125 लोकसंख्येत युद्धकांड वर्णन रामदासांना हवा तसा आकार देऊन विरसपूर्ण ओजस्वी कथा निवेदन केलेलं आहे. तर दीर्घ रामायणात 1462 श्लोकांची ही रचना भुजंग प्रयात वृत्तात आढळते. आकाराने मोठे, सुंदर व युद्ध अशा दोन्ही कांडातून ही रामायण सफळ झालेले आहे. स्फुट प्रकरणे.
याखेरीज रामदासांनी अस्मानी सुलतानी, परचक्र निरूपण, आनंदभुवन, रामवरदायिनी, जनस्वभाव गोसावी, जुनाट पुरुष, निर्गुण ध्यान, मानसपूजा इत्यादी आध्यात्मिक स्वरूपाची प्रकरणे लिहिलेली आहेत. याबरोबर ऐतिहासिक प्रकरणामध्ये शिवरायांना पत्र, संभाजी महाराजांना भवानी प्रार्थना आदी ऐतिहासिक प्रकरणे लिहून तत्कालीन राजकारणाचा उहापोह त्यांनी आपल्या समर्थवाणीने केलेला आहे. इतर लेखन रामदासांनी समर्थांनी असंख्य आरत्या, सवाया, पदे, भोपाळ्या, डपगाणी, वारीत म्हणावयाची गीते, स्तोत्रे अशी बहुविध रचना केली. 17 उड्डाणे हुंकारे वदनी ही मारुतीची आरती त्यांची प्रसिद्ध आहे. समारोप समर्थांनी अध्यात्म निरूपणाबरोबर तत्कालीन स्थितिगतीचा प्रत्यय आपल्या लेखनातून करून दिला. त्यांच्या शिकवणुकीतून प्रवृत्ती आणि निवृत्ती दोहोंचा आढळ आहे. हरिकथा सांगता सांगता राजकारण समाजकारण समर्थवाणीने सांगणारा हा आगळा वेळा अलौकिक संत आहे. संत व समर्थ अशी दोन्ही रूपे त्यांच्या काव्यात एकवटली आहेत. धन्यवाद मित्रांनो.